महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व भक्त महादेवांची मनोभावे पूजा करून व्रत करतात. महाशिवरात्रीचं व्रत देखील महत्त्वाचं असते. या दिवशी महादेवाकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते असे म्हणतात. पाहूया महाशिवरात्री नेमकी केव्हा आहे. 15 की 16 फेब्रुवारीला कोणत्या दिवशी करावे व्रत आणि महादेवाची पूजा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महादेव व पार्वती देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा असल्याने हा दिवस विशेष मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवांची विधिवत पूजा करतात. तसेच या दिवशी संपूर्ण दिवस शंकरासाठी उपवास करतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी महादेवांची पूजा करून सोडला जातो. शिवभक्तांसाठी महाशिवरात्री सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी सर्व शिवमंदिरात महादेवांचा शृंगार केला जातो. आरती करून सर्व ठिकाणी प्रसाद वाटण्यात येतो. शिवरात्रीला महादेवांच्या मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी प्रचंड गर्दी असते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो त्या भक्तांवर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात. पाहूयात केव्हा आहे महाशिवरात्री, तसेच या दिवशी कसे करावे व्रत आणि पूजा. महाशिवरात्रीची तिथी प्रारंभ होणार आहे 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 तिथी समाप्त होणार आहे 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 उदयतिथीनुसार महाशिवरात्री 15 तारखेला साजरी केली जाईल. अभिजित मुहूर्त असणार आहे दुपारी 12:13 सुरू होणार आहे आणि दुपारी 12:58 संपणार आहे. महाशिवरात्रीची पूजा कशी करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, पांढरे कपडे परिधान केल्यास उत्तम राहील. त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी. महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून त्यांना भस्म लावावे, बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 ते 11 माळी जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे. शेवटी आरती करून महादेवांना चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. दिवसभरात शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे व शिवलिंगावर जलाभिषेक करावा. त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळात आपल्या घरात एक चौरंग मांडून त्यावर वस्त्र अंथरून शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगाला जलाभिषेक करून बेलपत्र वाहून पूजा करावी. महाशिवरात्रीची कथा वाचावी. मंत्रजप व आरती करून पूजा संपन्न करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रत सोडावे. तर अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करू शकता. तुम्हाला जर मंदिरात जाणे शक्य नसेल किंवा आसपास शिवमंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशी पूजा करू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.